नमस्कार, मी प्रज्ञा पोगळे. शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हब्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पेटलेल्या दिवट्यांच्या प्रकाशात आणि रांगड्या मातीच्या सुगंधात तमाशा कलेनं महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं. आणि याच तमाशा पंढरीतले वारकरी ज्यांनी आपल्या अंगभूत लयीतून आणि पहाडी आवाजातून या कलेला मान, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली, ते नाव म्हणजे पद्मश्री रघुवीर खेडकर. आज ते आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा याच कट्ट्यावरून त्यांनी तमाशा कलावंतांची व्यथा मांडली, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हेलावला होता. तेच रघुवीर खेडकर पद्मश्रीचा बहुमान घेऊन आज कट्ट्यावर आलेत, तेव्हा उभ्या महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावलेली आहे. रघुवीर खेडकर यांचा जन्मच तमाशाच्या राहुटीत झाला आणि वयाच्या 5व्या दिवशी त्यांनी तमाशा रंगभूमीवर प्रवेश केला. अंगाईच्या आधी लावणी कानावर पडली आणि बाराखडी आधी 3 ताल. वडिलांच्या निधनानंतर आई कांताबाई सातारकरांना साथ देत रघुवीर खेडकर डोक्याला फेटा बांधून मंचावर येऊ लागले आणि नंतर सोंगाड्या म्हणून नावारूपाला आले. नर्तनातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना कीर्तनातून त्यांनी समाज प्रबोधनही केलंय. तमाशा कालबाह्य होऊ नये म्हणून त्यांनी या क्षेत्रात अभिनव प्रयोग केले. राजीव गांधींच्या हत्येनंतर सादर केलेलं वगनाट्य त्यांच्या कल्पकतेचा एक उत्तम नमुना होतं. फक्त तमाशाच नाही तर तमाशा कलावंतांप्रतीही त्यांच्या पोटात अपार माया आणि कळकळ आहे. अनेक उपेक्षित कलावंतांसाठी ते उभे राहतात, समाजातल्या वंचित घटकांसाठी झटतायत. 1961 पासून सुरू झालेल्या पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या आयुष्यातल्या वगनाट्याचे काही अंक आज आपण कट्ट्यावर उलगडूया, गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. रघुभाऊ, तुमचं खूप अभिनंदन की पहिले लोककलावंत आहात ज्यांना पद्मश्री मिळालेली आहे, ज्यांनी तमाशामध्ये आपलं आयुष्य तमाशासाठी वाहिलं असं आपण म्हणूया. आणि काय तुमची भावना होती जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं की आपल्याला पद्मश्री मिळते आहे आणि एक प्रकारे तुमच्या सगळ्या कलेचा, कार्याचा हा मोठा गौरव होतोय? काय पहिल्या भावना होत्या? काळजात अगदी धस्स झालं होतं खरं तर. आणि 25 जानेवारीला आम्ही सांगोल्याच्या यात्रेत होतो. दुपारचे 2 वाजल्याची वेळ होती आणि मला फोन आला. तो पहिला फोन होता तुमचा. आणि त्या फोनवरून मला कळलं की पद्मश्रीला माझी निवड झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आता मी माझा कट्ट्यावर आहे का तमाशात आहे का दिल्लीत आहे, हे मलाच काही सुधरत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी तसं तर म्हणजे अपेक्षित नव्हतोच मला पद्मश्री मिळेल असं. कारण त्याच्या अगोदर मी माझ्या आईला पद्मश्री मिळावा. त्याचं कारण असं होतं की आजपर्यंत आपण पाहिलं आहे पुरुषांनी महिलांच्या भूमिका केलेले भरपूर पुरुष मराठी, हिंदी चित्रसृष्टीत, नाट्य संस्थेत खूप झालेत. परंतु महिलांनी पुरुषाचं काम करणारं असं या तिन्ही सृष्टीत कोणी नाही, तर ती माझी आई होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजीराजांची भूमिका आईने दाढी मिशा लावून केलेली आहे. अच्छा. आणि तिचाच वारसा पुढं माझी बहीण मंदाराणी हिने आमच्याकडे राजीव गांधी व्हायला तेवढा गोरा तरुण नव्हता, तेवढा देखणा कोणी नव्हता. मग ते आव्हान माझ्या बहिणीने स्वीकारलं आणि राजीव गांधींची भूमिका केली. म्हणजे अशा आव्हानात्मक कामं आम्ही रंगमंचावर करत गेलो. मी लेडीज आवाजात गायलो, मी कथ्थक केलं, मी क्लासिकल केलं, मी लावणी नृत्य केलं, मी दादा कोंडकेंचं नृत्य केलं, मी भरपूर म्हणजे असे वेगवेगळे समय नृत्य, थाळी नृत्य, मशाल नृत्य, मयूर नृत्य, असे वेगवेगळे प्रकार रंगमंचावर आणले. त्यामुळे मला न्याय मिळेल का नाही हे मला वाटतच होतं. व आपण एवढं केलेलं आहे या मराठमोळ्या जनतेसाठी. पण शेवट काय, आपला शेवट कसा गोड होणार, तो 25 तारखेला माझा शेवट गोड झाला. नाही, मला असं आठवतं की म्हणजे तुम्ही काय, मंगलाताई काय, तुम्ही खूप केलेलं आहे. आणि तुम्ही आणि त्याच्या आधी तुमच्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा.
म्हणजे तुमच्या कुटुंबाचा जी परंपरा, जो वारसा तुम्ही सांभाळताय, एकीकडे तो असेल, दुसरीकडे विठाबाईंपासून तो सगळी परंपरा मंगलाताई सांभाळतायत. आणि कोरोनाच्या काळामध्ये मला आजही माझ्या म्हणजे असं काळजाचं असं म्हणू की पाणी होतं की जे मराठीतले सगळ्यात मोठे 2 लोककलावंत, त्यांच्यावर जी अवस्था, त्यांची जी स्थिती झालेली महाराष्ट्राला त्यावेळेला बघायला मिळाली होती. आता त्यातून आपण बाहेर आलो, पण आता सगळं नीट झालंय असं म्हणण्याजोगी स्थिती आहे? नाही, कलेची स्थिती चांगली आहे, परंतु आर्थिक स्थिती जी आहे ती अजून त्याच्यातून पाहिजे अशी सावरलेली नाही. त्याचं कारण असं आहे की मोबाईलमुळे तरुण मुलं, तरुण पिढी जी आहे ती घरात एका कोपऱ्यात बसू लागलेली आहे. मोबाईल घेऊन ते टी व्ही समोरसुद्धा बसत नाहीत. तर तो एखादा कोपरा बघतात, जिना बघतात, एखादं झाड बघतात आणि त्याच्याखाली मोबाईल बघत बसतात. मग ही तरुण पिढी तमाशाकडे यायला थोडी थांबलेली आहे. असं भरपूर वेळा तमाशाबरोबर झालेलं आहे. ज्यावेळेस सिनेमाचं आगमन झालं त्यावेळेसही तमाशावर अशीच वेळ आली होती. त्यानंतर टी व्हीचं आगमन झालं त्यावेळेसही तमाशावर अशीच वेळ आली होती. आणि आता मोबाईलचं आगमन झालेलं आहे. ते 2-3 वर्ष आम्हाला हे खडतर काढावेच लागतील. कोरोनातली 2-3 वर्ष आणि आताही 2-3 वर्ष. यानंतर मात्र पुन्हा मराठी समाज तमाशाकडे पुन्हा वळेल अशी मला खात्री आहे. आणि मी म्हणजे त्याची वाट पाहतो त्या वेळेची. आणि खूप खडतर जीवन झालं आहे. कलावंतांचे पगार वाढले, गाड्यांचं रोज वाढला, लाईटिंगचा रोज वाढला, जेवणाच्या साहित्याची वाढ झाली, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत, परंतु तमाशाचं तिकीट वाढलं नाही. दुसरी एक बाब अशी आहे की लोक म्हणतात तमाशा पहिला राहिलं नाही. तर कसा राहील तमाशा पहिला? संगीत नाटक राहिलं पहिलं, नाटक राहिलं पहिलं, सिनेमा राहिला पहिला, आपलं राहणीमान राहिलं पहिलं. मग तमाशाकडनं तुम्ही अपेक्षा का करता तमाशा जुनाच असावा? त्यांनी का अंग पालट करू नये? कारण आम्हाला तरुणांपुढे राहायचं आहे. म्हणजे तमाशा हे नाव पिढ्यानपिढ्या चालवायचं आहे. जसा आपल्या संस्कृतीत बदल झालेला आहे तसा तमाशात आम्हाला बदल करावा लागलेला आहे. आणि तो समाजाने स्वीकारला पाहिजे. त्याला नाविलाज आहे. मुलं आज तमाशाचा कार्यक्रम सोडून DJ लावण्याच्या कार्यक्रमाकडे पळायला लागली. लोकांना लाईव्ह नको, म्हणजे एक्झॅक्टली स्टेजवर जे होणार आहे ते नको. आणि जे चित्रित केलेलं आहे ते पाहण्याची त्यांना आवड वाटते. आणि प्रेक्षकांना आता जे चालू आहे ते पाहिजे. आणि ते आम्ही देऊ शकत नाही. एवढं विभस्त्र आम्ही होऊच शकत नाही. कारण ही महाराष्ट्राची लोककला आहे. खरं तर ही लोककला पाहिली पाहिजे नऊवारी साडीतच. तिचं ते घोट्यापर्यंतची ती घुंगरं, तिच्या नाकातली ती नथ, तिच्या आंबाड्याचा तो बुचडा, तिचा भला मोठा आंबाडा, तिच्या नऊवारीचा तो लोंगता पदर, हे सगळं तमाशाचं रूप आहे. आणि ते सोडून तुम्ही आम्हाला नको ते करायला लावता तुमच्या 100 रुपयासाठी. तुम्हाला असं वाटत नाही का आपण यांच्यावर अन्याय करतो? आणि आम्ही जर ते सादर नाही केलं तर तुम्ही दगड मारता, आरडाओरडा करता, कार्यक्रम बंद पाडता. हे चाललंय काय? आपला महाराष्ट्र कुठल्या गतीला चाललाय? आता DJ लावण्या आल्यात, 7-8 मुली गोळा होतात, DJ लावतात, त्याच्यावर अंग विक्षेप करतात, झंपरला कपडा नसतो मागे, बिंबीच्या खाली साडी असते, पायात घुंगरं नसतात, फक्त नऊवारी शिवलेली मी तर असं म्हणेल शिवलेली साडीन उसवलेल्या बाया. काही नाही. मागची संस्कृती पहा तुम्ही त्यांची, नाही तर तमाशाची पहा. तमाशातली बाई रावटी लागल्यानंतर कणात वर करून मागे सुद्धा जात नाही. मेकअप केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना एवढे जंपर दिले जातात आणि स्कर्ट दिला जातो, ज्याला घागरा म्हणतात, तर स्टेजवर यायच्या अगोदर ती
चादर पांघरून स्टेजवर येते आणि मग चादर काढून पब्लिकमध्ये जाते. त्या आजही एवढं ती सांभाळत आहेत. त्यांना आपण नावं ठेवतो, तमाशातली नाची म्हणतो, आणि जिने संपूर्ण शरीरावरचे कपडे काढून टाकलेत तिला आपण अभिनेत्री म्हणतो. हा न्याय आम्ही कोणाजवळ मागायचा? बंद करा, हे योग्य नाही. कलावंतावर तुम्ही जवळजवळ 100 वर्ष म्हणजे कलावंतांचा अपमान करत आहात. गेली 100 वर्षाची तमाशाची परंपरा आहे फिरणाऱ्या तमाशांची. 100 वर्ष रसिकांची सेवा, समाज जागृतीचं कार्य तमाशाने केलं, पण समाजाने मात्र त्याची विटंबनाच केली. आजही काही लोक म्हणतात आम्ही तमाशा पाहिला नाही. अरे तू गेलाच नसशील, तू तुझ्या मोठ्या वैभवाला घाबरला, तू गेला नाही, त्यात त्या तमासगिरांचा काय दोष आहे? पण तू पाहणाऱ्याला का म्हणतो तमाशा पाहणं वाईट आहे? पहा तमाशा आणि नंतर ठरवा. नाही, पण आता हे जे तमाशा पुढचं जे म्हणजे काय मोबाईल आणि याची जी आव्हानं आहेत त्याच्याबरोबर म्हणजे एकीकडं तमाशा पारंपरिक पद्धतीनं लोकनाट्य करणारे जे तुमच्यासारखे कलाकार आहेत त्यांच्यासमोर मोठे पेच आणि प्रश्न उभे आहेत. पण दुसरीकडं की अश्लील हावभाव करून नाचणारे जे आहेत, नाचणाऱ्या ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे पैसे मोजायला दिवस रात्र पुरणार नाही अशी त्यांची स्थिती आहे. तर मग हे आता बदलणार कसं चित्र? नाही, हे आपल्याला सर्वांना मिळून बदलावं लागेल. याच्यासाठी आज जो मीडिया आहे या मीडियाने तमाशा उचलून धरायला पाहिजे. नाही, पण रघुभाऊ असं आहे की जर प्रेक्षकांची अभिरुचीच बदलली असेल आणि जर प्रेक्षकांना आता तुम्ही इतकं शरीराला सांभाळत तुम्ही जो कला सादर करते ती बघण्यापेक्षा त्यांना ते उघडं नागडं आणि अत्यंत अश्लील अशा हावभावासकटचा नाच तोच बघायचा असेल तर त्याला मीडिया कुठं पुरा पडणार आहे? नाही, त्याला कलावंतांनी थोडंसं बदलावंही लागेल. आमच्या काळाच्या ओघानं ओघ कुठं चालला आहे त्या पद्धतीनं थोडं चालावं लागेल. आम्ही जे आत्तापर्यंत म्हणजे सती सावित्रीचं जे व्रत घेतलं होतं आमच्या मुलींनी, त्यांना ते थोडंसं सोडावं लागेल. कारण काही काळ सोडावं लागेल. पुन्हा हे प्रेक्षक ज्यावेळेस तमाशाकडे वळतील त्यावेळेस आपली जी संस्कृती ती त्यांच्यावर बिंबवण्याचा नक्की प्रयत्न या कलावंतांनी केला पाहिजे. यासाठी ड्रेसिंगमध्ये बदल झाला पाहिजे, संगीतात बदल झाला पाहिजे, आधुनिकता आली पाहिजे, रंगमंचात बदल. आता मी माझ्या तमाशाबद्दल सांगतो, मी पूर्ण रंगमंच बदलला. 20x22चा माझा पहिला रंगमंच होता. आता माझा रंगमंच 40x40चा आहे. जवळजवळ 250 लाईट त्याच्यावर आहे. आणि मला एका वर्षाला ड्रेसिंगचा खर्च 6 ते 6.5 लाख रुपये येतो. नुसतं त्या मुलांचं ड्रेस याचा खर्च येतो. मी तो करतो कारण मला नव्या पिढीला इकडं ओढायचं आहे, त्यांच्यावर संस्कार करायचे आहेत. ते आज संस्कार शून्य होत चाललेले आहेत. आईबापांचं त्यांच्याकडं लक्ष नाही. मुलगा घरात बसलाय, एका कोपऱ्यात बसलाय, पण तो नेमकं काय पाहतो याच्याकडे आईबापाचं लक्ष नाही. पण रघुभाऊ हा आता काळाचा महिमा आगाध म्हटलं पाहिजे. आत्तापर्यंत आपल्याकडे असं होतं की तमाशा बघायला जाणाऱ्यांना लोक म्हणायचे की याचे संस्कार बिघडलेले आहेत. हो. आणि आता तमाशामध्ये काम करणाऱ्यांना असं वाटतं की जर संस्कार, कारण इतकं बाकीचं इतकं बिघडलेलं आहे, तर त्यांच्यावर जर संस्कार व्हायचे असतील तर त्यांनी आता तमाशा यायला पाहिजे, तमाशा यायला पाहिजे. खूप गरजेचं आहे तमाशा पाहणं. कारण ते ज्यावेळेस गाण्याला आमचे पुरुष उभे राहतात त्यावेळेस त्यांची धोत्रं नेसण्याची पद्धत, नेहरू शर्ट घालण्याची पद्धत, जॉकेट घालण्याची पद्धत, गांधी टोपी किंवा फेटा बांधण्याची पद्धत, सादरीकरण करताना हातवारे करण्याची पद्धत, हे सगळं बघितलं पाहिजे की आपला फेटा कसा असावा. आपण आज राजस्थानी फेटे बांधून लग्नात उभे राहतोय. अरे तो कोल्हापुरी फेटा नाही, महाराष्ट्रीयन फेटा नाही, राजस्थानी फेटा आहे. एवढा मोठा तुरा आणि एवढूचा फेटा नाही, हे आपलं नाही आहे. तुम्ही लोकांचा आत्मसात करता
आणि आपल्या महाराष्ट्रात लोक पर्यटनाला येतात. कोल्हापुरी फेटा कसा आहे पाहायला लोक कोल्हापूरला जातात. कोल्हापूरची चप्पल कशी आहे हे घेण्यासाठी लोक कोल्हापूरला जातात बाहेर देशाची. आणि आपले लोक दुसऱ्याचं अनुकरण करतात. तर आपल्या लोकांनी आपल्या संस्कृतीचंच अनुकरण केलं पाहिजे. कार्यक्रम तमाशाचे का ठेवत नाही? ती मोठ्या लोकांना का लाज वाटते तमाशाची? तमाशा पद्मश्री झाला तरी अजून तुम्हाला तमाशाची लाज वाटते. काळ कुठं चाललाय? तुम्ही मोठ्याच्या बाईलागत मागं मागं चाललात. काळाच्या ओघात पुढं चाला. तमाशाला नावं ठेवायचं बंद करा. आता पोलीस वेलफेअरचे कार्यक्रम असतात ते आम्हाला मिळाले पाहिजेत. शासनाचे काही कार्यक्रम असतात ते आम्हाला मिळाले पाहिजेत. त्याच्यात आम्ही आमचं जे सिनेमाचे गाणे वगैरे आम्ही करतो ते करणार नाही. ओरिजिनल तमाशा दाखवू. ज्याला लावणी, बतावणी, सवाल जवाब, ठुमरी हे जे आमचे जुने प्रकार आहेत हे आम्ही त्याच्यात दाखवू. पण हे कार्यक्रम आम्हाला द्या जेणेकरून आमची चुली चालतील आणि महाराष्ट्राची लोककला टिकेल आणि महाराष्ट्राला संस्कृती मिळेल. पण आता सध्याच्या घडीला आपल्याकडे तुमच्यासारखे करणारे किती आहेत मंडळी? आता मोठे तिकिटावर चालणारे तमाशे, तंबू लावून तिकीट लावून चालणारे तमाशे 10 आहेत आणि हंगामी तमाशे 125 आहेत. बर. एवढा तमाशाचा अजूनही आहे. तमाशाचं लोकांना तमाशाचं यात्रा म्हणल्यावर तमाशाच. तुम्ही 4 लावण्या ठेवा नाही तर 5 लावण्या ठेवा, परंतु लोक म्हणतात आम्हाला तमाशा पाहिजे. कारण सकाळी तमाशाला हाजरी असते आणि त्या हाजरीला 50च्या पुढं आणि 90च्या आतली लोक येऊन बसलेली असतात. आणि त्याच्या पुढं आम्ही खास तमाशाचा कार्यक्रम करतो. लोकगीतं, लोकसंगीत, एखादी 2 सिनेमाची गीतं, 1-2-3 लावण्या, थोडा सवाल जबाब, त्याच्यानंतर फारसी कला, वगनाट्य. इथे आनंद होतो त्या म्हाताऱ्या माणसांना. एवढ्या उन्हात बसलेल्या असतात. खूप आनंद होतो. रघुभाऊ, तुम्ही आत्ता म्हटलात की प्रेक्षक बदलला, काळ बदलला, तमाशा अजून बदलणार असं तुम्हाला वाटतं का? आणि जो प्रेक्षक आता मोबाईलवर बघतो किंवा तरुण पिढी, आता तुम्ही सांगताना सांगते 50च्या वरचेच लोक येऊन तमाशाला बसतात, तर तरुणांपर्यंत जाण्यासाठी तमाशाने काय लेवलला बदललं पाहिजे किंवा काय बदल करायला पाहिजे तमाशामध्ये? आणि तुम्हाला मिळालेला पद्मश्री तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? मला मिळालेला पद्मश्री हा माझ्या रसिकांना आणि माझ्या आईला दे. कारण रसिकांनीच मला तेवढ्या उंचीवर नेलं आहे. कारण माझं सादरीकरणच असं होतं की ते कुणाला ना आवडेल असं नव्हतं लहानपणापासूनच. त्यामुळे मी त्या उंचीपर्यंत पोहोचलो की रसिकांनी मला त्या उंचीपर्यंत नेलं. आणि दुसरं असं की तमाशाला जर तरुणांच्या मनात जागा करायची असेल तर तमाशाला वस्त्रावरचा निर्बंध थोडा कट करावा लागेल. कारण त्यांच्या मनासारखे वस्त्र नेसावे लागतील. आणि नंतर हा तरुण प्रेक्षक नक्की इकडं वळल. तो एकदा इकडं वळला की मग आपलं जे जुनं आहे ते त्यांच्यापुढं मांडायचं, असा माझा मानस आहे. प्रेक्षकांना प्रथम आपल्याकडं खेचायचं, तरुणांना खेचायचं. यावर्षी आलेला तरुण त्यांनी तमाशा पाहिला की पुढच्या वर्षी तो आलाच पाहिजे आणि मग पुढच्या वर्षी आपलंच त्याला दाखवायचं. हे बघ, हे आमचं आहे, ते मागच्या वर्षी केलं ते तुमचं होतं, हे आमचं आहे, ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे करावं लागणार आहे. पण त्याच्यासाठी तमाशांनी दम धरला पाहिजे. आज तमाशा सृष्टी आर्थिक अडचणीत एवढी मोठी आहे खांडेकर साहेब, फार मोठ्या. मी तर इतक्या मोठ्या अडचणीत आहे, आर्थिक अडचणीत खूप मोठ्या. पण मी कसं कुणाला मागू, कुणाला म्हणू मी जरा अडचणीत आहे, मला तुम्ही मदत करा. मदत करणारे करतात पण त्याला 4% व्याज असतं. 1 लाखाला एका महिन्याला 4,000 रुपये व्याज. अरे बापरे. अशा टक्केवारीत तमाशा गुंतलेला आहे. अजूनही काही लोक देणारे आहेत. पण तुम्हाला बँका देत नाहीत का कर्ज? नाही, बँका नाही कर्ज देत. कारण हे कागदी भांडवल आहे ना, तंबू वगैरे.
याच्यावर आम्हाला स्थायिक अशी प्रॉपर्टी नाही ना. नाही, पण जर तुम्हाला सरकारी पातळीवर जे काही मदत वगैरे, तर ती म्हणजे पोलिसांच्याकडून सहकार्य किंवा त्यांच्याकडनं त्रास न होणं एवढ्यापुरतं वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजेत. पण जर तुम्हाला तमाशा चालवणाऱ्यांना बँकांकडून काय 10-11% जर कर्ज मिळाली आणि जर ते तुमचं पैशाचा ओघ जर नीट सुरू झाला तर तुमचे प्रश्न कमी होतील. कमी होतील. पण दुसरं असं शासनाने जर एक काम केलं महत्त्वाचं, तमाशाचं महामंडळ स्थापन करावं. ते कुणाच्या नावावर करायचं ते तुम्ही ठरवा. माझा आग्रह असा कुठलाही नाही की अमुक या व्यक्तीच्या नावावर करा. पण महामंडळ जर स्थापन झालं तर त्याच्यात सबसिडी मिळेल. कारण आता तमाशाला येणाऱ्यांची संख्या घटलेली आहे मोबाईलमुळे. ते कर्ज आम्ही काढू शकू, पण फेडायचं कसं? फेडायला आम्हाला फक्त 2च महिने, मार्च एप्रिल, या 2 महिन्याच्या काळात 12 महिने जगायचं कसं? या कलावंतांना जगवायचं कसं? कोरोनाच्या काळात मी माझ्याजवळ असलेली पुंजी 40-45 लाख रुपये आणि माझ्या घरात अख्ख्या माझ्या बहिणींच्या माझ्याजवळ असणारे दागिने हे 40 तोळे दागिने मी सगळं मोडून तोडून कलावंतांना 1 वर्ष पोचलं. दुसऱ्या वर्षी माझ्याजवळ काही राहिलं नाही. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, आता तुमच्या पायावर उभे राहा. माझ्याजवळ आता काहीच राहिलेलं नाही. आणि दुसऱ्या लाटेत नेमकी माझी आई गेली, माझी जी कला करणारी बहीण होती ती गेली, माझा जो तमाशा संच सांभाळणारा होता तो भाचा गेला आणि खूप मोठा दुःखाचा डोंगर मला कोसळला. माझं कंबर बसलं होतं. पण माझ्या बहिणींनी, माझ्या मुलांनी, आमचे एक मॅनेजर आहेत शफीबाई शेख म्हणून, म्हणजे माझा मित्रच आहे परंतु तमाशात व्यवस्थापक म्हणून, त्यांनी सर्वांनी मला ऊर्जा दिली. आणि माझा एक म्हणजे मांडलेला भाऊ आहे की ज्यांनी कांताबाई सातारकर उजेडात आणली, संतोष खेडलेकर, डॉक्टर संतोष खेडलेकर. तर कांताबाई काय बाई ही जे उजेडात आणली त्यांनी एक मला पाठबळ चांगलं दिलं संतोष खेडलेकरांनी. म्हणजे या 2 बाहेरच्या लोकांनी, शफी शेख, संतोष खेडलेकर आणि माझ्या 2 बहिणी मंदा आणि अलका, यांनी मला ऊर्जा दिली. माझ्या 2 मुलांनी मला ऊर्जा दिली आणि म्हणून मी पुन्हा उभा राहिलो. तर तमाशाची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. आम्ही घरी गेल्यावर इतक्या संकटात असतो की यांना पोसायचं कसं. आता तुमच्याकडे किती लोक करतात का? माझ्याकडे 110 माणसं येतात. अरे बाबा. हां, 6 ट्रक, 2 बारक्या गाड्या, 110 माणसं, एवढा मोठा संच आता आहे. मी आता जवळजवळ 1.5 कोटी रुपयांच्या कर्जात आहे आणि हे कर्ज व्याजी आहे. परंतु मी माझं दुःख माझ्या रसिकांपर्यंत कधीच पोहोचवलेलं नाही. माझी बायको मेली, त्याचा फोन ग्रामपंचायतीत आला आणि मी स्टेजवर काम करत होतो. आई बसली होती मागं. ग्रामपंचायतीचा शिपाई आला, म्हणला रघुवीर खेडकरांच्या पत्नीचं निधन झाले. थांबा म्हणले, लगेच सांगू नका. मी स्टेजच्या मागं आलो, पाहिलं तर आई जरा गंभीर वाटली. म्हणले बसले असेल काहीतरी विचार करत. मला म्हणले बाबा इकडे, हे बघ हे जे लोक आलेत ना, हे तुझं दुःख पाहायला नाही. कारण माझी बायको आजारी होती, मी त्या जरा टेन्शनमध्ये होतो. तिला हे झालं होतं, मेंदूला कॅन्सरची गाठ, ते ब्रेन ट्यूमर का काय म्हणतात ते झालेलं होतं आणि मी जरा विमंचनेत होतो. आई असं काय बोलते? म्हणली सुजा गेली. मी एकदम खाली बसलो पायावर. ती म्हणली पण हे दुःख त्यांना सांगू नको, कार्यक्रम पार पाड, उद्याचा कार्यक्रम कॅन्सल करू आणि घरी जाऊ. मी तेवढा कार्यक्रम पार पाडला आणि जाताना प्रेक्षकांना सांगितलं की माझी बायको 2 तासापूर्वी वारली, पण तुम्हाला तसं पाठवायला नको म्हणून मी तुमच्यापुढं कार्यक्रम सादर केला आहे. आणि जे पब्लिकची गर्दी झाली माझ्याकडं, म्हणजे मला मेकअपही आवरू देईना तर काय, आणि आमचा रडण्याचा जल्लोष चालू, सगळा तमाशा रडतोय. इतक्या वाईट प्रसंगातून मी प्रेक्षकांना सावरलं आहे. मी कंबर खचून उभं राहिलो
मी डगमगलो नाही, मी कुणाला दुश्मन म्हणलो नाही. आमच्या सृष्टीत जे असतील त्यांना हे प्रतिस्पर्धी आहेत, दुश्मन नाही. खेळाडू असतात, क्रिकेटचे खेळाडू, ते काही दुश्मन नसतात, प्रतिस्पर्धी असतात. तसं मी या सगळ्यांना प्रतिस्पर्धी समजतो आणि ते माझे आराध्य आहेत. चंद्रकांत डवळपुरीकर, दत्ता माडिक पुणेकर, विठाबाई नारायणगावकर, काळूबाळू कौलापूरकर, शिवराम बोरगावकर, भिका भीमा सांगवीकर, आनंद लोकनाट्य, हरिभाऊ बडे, ही माझे आराध्य मंडळी आहेत. ही माझी दुश्मन नाही आणि मी त्यांना कधी दुश्मन म्हणलोही नाही. त्यामुळं सगळ्यांनीच मला उचलून धरलं. सगळ्यांची एक इच्छा होती, भाऊचं काहीतरी चांगलं व्हावं आणि तुमच्या सर्वांच्या, महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, माझ्या या सर्व तमाशा सृष्टीच्या आशीर्वादाने मला त्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलं. नाही, हा आत्ता जो तुम्ही प्रसंग सांगितलात पत्नी बायकोच्या मृत्यूचा, पण असे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये अनेक येऊन गेले खूप असतील. येऊन. आणखीन असे कोणते प्रसंग आहेत की जे तुमच्या हृदयावर असे, म्हणजे दुःखाचेच नाही, काही आनंदाचे, सुखाचे, काही फजितीचे, काही मजेशीर असेही प्रसंग असतील? आहेत ना. एकदा आमचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात माळेगाव, घोडे माळेगाव नावाची यात्रा आहे, तिथं होता. राजीव गांधी वगनाट्याचं उद्घाटन होतं. तर मी प्रयोगशील असा आहे राजू भाऊ, की मी हेलिकॉप्टर बनवलं होतं. तंबूच्या पोरलाला एक तार बांधायची, एक तार स्टेजला बांधायची, त्याच्यात राजीव गांधी आणि सोनिया गांधीजी दोघं जण स्टेजवर उतरायची. अच्छा. असा प्रयोग मी केला होता. आणि त्याच्यात आमच्या मंदारांनी म्हणजे याच्यावर पत्रा लावून आतमधून वर फटाकडे लावायची. ओ. राजीव गांधीचा स्फोट. अरे बापरे. असे चित्तथरारक दृष्ट केले होते. पण माझा भाचा बबलू अचानक आपटबाराच्या पिटीपाशी गेला. स्टेजवर जे आपटबार आपटावे लागतात म्हणजे गोळ्या झाडताना, त्या आपटबाराच्या पिटीपाशी गेला आणि जोरात झाकण लावलं, त्याचा स्फोट झाला. अरे बापरे. जवळजवळ 250 आपटबार होते. अरे बापरे. त्याच्यात तो भाजला. आणि एक कलावंत होते आमचे वामनराव लोहगावकर, ते शेकोटीपाशी शेकत होते. अरे बापरे. तो पत्रा जे उडाला ते त्यांच्या डोक्याला लागला, दोन्ही मेंदू बाहेर पडले आणि ते खाली पडले. म्हणजे माझ्या संग काम करून फक्त स्टेजवरनं लई थंडी वाजली म्हणून ते गेले आणि मी स्टेजवरच थांबलो. बीबीताईन मी स्टेजवर थांबलो आणि ती चेकायला म्हणून गेले, त्यात ते गेले. मी मागे येऊन पाहत होतो, वामन मामा गेले. आता कार्यक्रम तर चालू, प्रेक्षक खूप. बंद करावं तर नक्षलवाद्यांची तिकडं भीती होती. लोक म्हटले असते नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. मग तिथं जे त्यावेळेचे कमिशनर साहेब आमचं वगनाट्य पाहायला आले होते, ते तिथं हजर होते. त्यांनी ते दृश्य सगळं पाहिलं. ते म्हटले घाबरू नका, प्रयोग चालू ठेवा, तोपर्यंत मी बंदोबस्त मागवतो आणि प्रयोग काही बंद करू नका. मग आम्ही स्टेजवर जायचो, हसायचो, पब्लिकला हसवायचो, मागं येऊन वामन मामाजवळ रडत बसायचो. हा एक माझ्या म्हणजे अंतःकरणातला सर्वात दुःखी, कारण आत्ता स्टेजवर माझ्या संग नाचला, गायला आणि मागं जाऊन तो माणूस जातोय आपला अनुयायी. हे एक लय मोठं दुःख होतं. त्यात भाचा भाजला. त्याचे आईवडील स्टेजवर कामं करतात आणि तो 80% भाजला. अरे बापरे. त्याला घेऊन आई एकटीच याला गेली नांदेडला. त्याच्या आईला जाता आलं नाही, त्याच्या बापालाही जाता आलं नाही. म्हणजे असे खूप वाईट प्रसंग येऊन गेले. चांगले प्रसंग म्हणजे त्याच घोडेमाळेगावात सर्व तमाशामध्ये माझ्या तमाशा मंडळाचा 1 नंबर आला. तो एक खूप आनंदाची गोष्ट. पुन्हा अकलूजला आज सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचा जयंती असते, त्याच्यात तमाशा महोत्सव ठेवला होता त्यांनी, ढोलकी. त्यातही माझा 1 नंबर आला. त्यानंतर दिल्लीला कॉमनवेल्थमध्ये माझा तमाशा नेला. त्यावेळेस त्या देशी विदेशी लोकांनी टाळ्या वाजवलेल्या, तो एक माझा आनंदाचा. पण तमाशाच्या स्टेजवर फजिती होण्याचे प्रसंग आले असतील. येतात. एकदा रामपुरीच्या यात्रेजवळ एक गाव आहे वायपूर म्हणून, तिथं तंबू लावलेला, 2 पोली तंबू, सर्कससारखा तंबू असतो आता हल्ली तमाशाचा. तो 2 पोली तंबू लावलेला, प्रेक्षक बसलेलं.
आणि माझं गाणं आलं, निसर्ग राजा ऐक सांगतो. मी निसर्ग राजा ऐक सांगतो म्हणून पुढं गेलो आणि जे वाऱ्याचं हे आलं म्हणजे वादळाचं, पाऊस आणि वादळ, तो तंबू बिंबू सगळा पब्लिकवर पडला. अरे बापरे. आमचं स्टेज मागं पडलं, मी खाली पडलो स्टेजच्या. बापरे. इतकी फजिती झाली का त्या पब्लिकला उठून पळता येईना. त्या तंबूच्या खाली दाबले गेले सगळे. बापरे. 3,500 प्रेक्षक. अशी फजिती होती. काय काय वेळेस एखादा कलावंत येत नाही वेळेवर, त्यावेळेस काय करायचं? मग ती जबाबदारी मालकाची असते. मग त्या मालकाला ते कुठलंही काम असेल ते करावं लागतं. अच्छा. आणि एकदा मला शिपायाचं काम करावं लागलं आणि आमच्या त्या प्रधानजींनी अगदी चापकाने मला फुडून काढलं. पूर्वी चापकाची प्रथा होती तमाशा, अगदी फोडून काढलं मला. होती अशी फजिती तमाशात. त्याला विचारलं का नंतर राग नाही काढला? नाही, कसं कसं विचारता येईल? स्टेजवरच आहे ते. स्टेजवर नाही विचार, तुम्ही मालक माग नाही, मागे गेल्यावरच. मागं गेल्यावर नाही विचारलं मी त्याला, कारण तो एक तर घाबरला होता. त्याला जाणवत होतं का आपल्या हातून त्यांना लागलंय, कारण मी सारखंच ओळायचो. त्याला जाणवलं ते याला लागलंय म्हणून, पण मी त्याला दुःख होईल म्हणून विचारलं. रघुभाऊ, आता तुम्ही गाण्याचा उल्लेख केला, तुम्ही पारंपरिक तमाशा जो असतो त्यातला एखादा प्रकार आम्हाला दाखवा ना, म्हणजे आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना की ही असते, हा असतो पारंपरिक तमाशातला प्रकार, असं काही आपण सांगू शकतो का? हो आहे ना, एक शिलकार आहे. हां. जगामध्ये राहिलं नाही काही, जर्मनी का भांड केलं सांगाई, त्यामध्ये जेवतात 12 भाई, वरून काचेचे ग्लास पाणी पी, मुलगा बघा ओळखेना जन्म देते आई, धीर बघा ओळखेना चक्की भाऊजाई, त्याचमुळे वेळेवर पाऊस पडत नाही, वरचा भगवान करील काही आशा पापाला. पापाला आशा पापाला, पापाची धाड पिडण्याला त्याच्या पिंडीला हात लावाया है. पण आता तुम्ही म्हणता का गाणी अजूनही? म्हणतो मी, दोन्ही- स्टेजवर काम करतो. दोन्ही बाई आणि पुरुषाच्या आवाजात नाही, आता स्त्रीचा आवाज गेला माझा. गेला का? हा, कसा गेला? तो काय झालं मध्यंतरी, आता एवढ्या प्रेक्षकांना सांगायला ते लपत नाही. मला थोडं आई बहीण भाचा गेल्यानंतर थोडं डोक्यावर जास्त हे झालं. त्यात मी माळकरी माणूस, मी मांसाहार करत नाही, मी कुठलं बाहेरचं खात नाही. त्यामुळे मला एक दिवशी असं वाटलं की आपण काहीतरी करावं, म्हणून मी तंबाखू खायची सुरुवात केली. आणि त्या तंबाखूने माझा आवाज, लेडीज आवाज गेला. नाही तर लेडीज आवाज, मुंगळा नावाचं गीत होतं इन्कार चित्रपटातलं, ते एक कडवं माझी मोठी बहीण म्हणायची, एक कडवं मी म्हणायचो आणि एक कडवं मंदाताई म्हणायची. मग आम्ही प्रेक्षकांना विचारायचो कोणतं कोणी ह्याच्यात आवाज कुणाचा होता, त्यांना ओळखू यायचं नाही. मंदा प्रीतीचं झुळझुळ पाणी गाण्यात मंदा जेंट्सचं म्हणायची आणि मी लेडीज म्हणायचो. अच्छा. आम्ही असे नवे नवे प्रकार रंगमंचावर केले. आता तुम्ही ट्रायच नाही करत? करतो, ट्राय करतो. याचा आवाज लागतो माझा पुरुषाचा, परंतु लेडीजचा आवाज आता निघत नाही. पण मग सोडून द्यायची ना तंबाखू आता? सोडली मग तरी येईना? नाही, येईना, परत येईना. अरे आता काहीतरी सुरू करावं लागेल परत. नाही, त्याच्यातला नाही मी. माळे गळ्यात, ठीक आहे, माळे गळ्यात. इतर कलाकारांच्या वाटेला जो संघर्ष आला तोच संघर्ष तुमच्याही वाटेला आला, पण कधीही कला सोडून द्यावी असं वाटलं? नाही नाही, मी तर म्हणेल की मला पुढचा जन्म मिळाला तर तमासगिराचाच मिळावा. कारण तमाशा ही एक अशी कला आहे की त्या कलेच्या नादात मी सिनेमा सोडला. डॉक्टर जब्बार पटेल 14 दिवस माझ्याबरोबर राहिले, माझा संपूर्ण अभ्यास केला, माझ्यावर कथा लिहून काढली. त्या चित्रपटाला त्यांनी नाव दिलं होतं, एक होता सोंगाड्या. बर. परंतु त्यावेळेस 1.5 वर्ष शूटिंग चालायचं आणि 1.5 वर्ष मला जमलं नसतं, कारण माझ्या डोक्यात प्रेक्षकांच्या टाळ्यां शिट्ट्या होत्या.
मी डॉक्टरांच्या पाय धरले. म्हणलं डॉक्टर मला जमणार नाही, 1.5 वर्ष मी तुम्हाला तारखा देऊ शकत नाही, माझा सीझन चालू होतो, माझी 100 माणसं उपाशी मरतील, मी येऊ शकत नाही. डॉक्टर वाद झाले. आईबरोबर तासभर बोलत बसले. आई ती म्हणाली त्याची इच्छा नसेल तर जाऊ द्या. मग ते नाव बदललं आणि एक होता इदुशेख असं केलं. आणि माझ्यासारखं दिसतं म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेला घेतलं. त्याच्यात समय डान्स केलेली आहे पा. तर समय डान्स तमाशा सृष्टीत पुरुष मी एकटाच करत होतो. आता बरीच मुलं करतात, पण त्या काळात मी एकटाच करत होतो. आणि विठाबाईंची मुलगी संध्या करत होती. आम्ही 2घच जण समय डान्स करत होतो. सर, आतापर्यंत तुम्ही अनेक पात्र सादर केले असतील, म्हणजे प्रेक्षकांसाठी खरं तर ते पात्र असतं, बट जेव्हा कलाकार ते सादर करतो तेव्हा त्याच्यासाठी ते पात्र नसून तो पूर्ण त्यात सामावून जातो. तर आत्तापर्यंत तुम्ही जे काही पात्र सादर केले तर त्यातली असं कोणतं पात्र आहे जे तुम्हाला खूप भावलं आहे? आणि खरं तर आपण एखादं पात्र सोडताना तो जो त्रास होतो ना, की तर असं कुठलं पात्र आहे की तुम्हाला ते भावलं आहे? मुक्का पोष्टा अभंगवाडी म्हणून एक वगनाट्य होतं राजकीय याच्यावर. त्याच्यात मला बाबूराव न्हावेची भूमिका होती. तर त्या बाबूराव न्हाव्याला सगळेच जण नावं ठेवायचे गावातले पुढारी. मग तो शेवटी मनात गाठ बांधतो की मलाच यावर्षीचं सरपंच व्हायचं. आणि मग तो जे म्हणजे गावात सगळ्या गोष्टीवर पडदे उघडतो गावातले, त्यावेळेस सर्वजण मिळून त्याला मतं देतात आणि तो पुढारी होतो, गावचा आमदार होतो. तर ती एक भूमिका माझी आवडीची. पुन्हा आणि तो मी नवे नाटकाचे जे पंत आहेत आपले प्रभाकर पणशीकर, ते एक दिवशी माझा प्रयोग बघायला आले. माझ्या वगनाट्याचं नाव होतं गुन्हेगार नटसम्राट. बर त्याच्यात मला 7 भूमिका होत्या. बर आणि पंत पुढं बसलेले. एक तर माझी तोतरी वळली पंतांना पुढं पाहून. मी तेवढ्या प्रेक्षकातून तिथं जाऊन त्यांचे पाय धरले. म्हटलं चुकलं तर मला क्षमा करा. आणि मी त्या भूमिका केल्या. नंतर खेळ सुटल्यावर पंत आले, मला म्हणले रघुवीर मला तुझी गरज आहे, बघ विचार कर आणि मला सांग. पण मी खूप घाबरलेलो होतो. कारण पंतांचं म्हणजे एक त्यांचं साम्राज्यच असं होतं. तुम्ही तो मी नवेच बघितलं होतं? हो, फार वेळा. अच्छा. त्यांचा पंतांचा कार्यक्रम आधी दुपारचा आणि रात्रीचा आमचा तमाशाचा शो. ते थांबायचे तमाशा पाहायला. तर ते एक भूमिका मी गाजवली, 7 भूमिका. त्यातून दाजीबा नावाची कोर्टादारीची भूमिका माझी अजरामर भूमिका. आजही कोर्टादारीत सगळे तरुण पोरं असतात आणि मीच एकटा वयस्कर दाजीबा असतो. तर काय कॅरेक्टर आहे ते? तो पाटलाचा घरगडी असतो. बर. आणि पाटलाच्या घरात एक मोलकरीण असते, तिच्यावर त्याचं प्रेम असतं. बर. पण ती काही त्याच्या प्रेमाला तयार होत नाही. म्हणून तो एक दिवशी दारू पिऊन येतो आणि एक गाणं म्हणतो. पियाला म्हण काय होईना अहो, पियाला म्हण काय होईना पण बळबळ घशात लोटली, अशी बघा दारूची बाटली, अशी बघा दारूची बाटली, हे गाणं. आणि मग तो वाड्यात जातो. मग त्या वाड्यात त्या दोघांची जुगलबंदी होती, हा दारू पिऊन आला म्हणून. मग त्याच्यात प्रेक्षक खूप हसतं. त्याचे विनोद खूप चांगले आहेत. माझी बहीण मोठी आणि तताई जी वारली, 3 मी ते करायचो. ती वारल्यानंतर आम्ही ते वगनाट्यच बंद केलं. कारण मला ती भूमिका करणंच शक्य झालं नसतं. ती डोळ्यासमोर दिसल्याच. नाही तर माझी सर्वात अजरामर भूमिका दाजीबा कोर्टादारी. पण तुम्ही मालक होता, तमाशा तुमचाच होता, तर मग सोंगाड्याची भूमिका करावी असं का वाटलं की आपण नायक? माझे वडील नायक होते. आणि मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायचो, काय तुकाराम केळकर, काय संभाजीराजाची भूमिका, काय शिवाजी महाराजाचं पात्र, काय बेरडाच्या अवलादीतलं काम, वा वा, तुकाराम केळकरासारखं कोणी करणार नाही. मग मी विचार केला की आपण जर मोठे झालो आणि हिरो झालो आणि किती आपण जीव उठून काम केला तरी हे लोक म्हणतील त्याच्या बापासारखं नाही. मग ती स्मृती त्यांची तशीच राहावी म्हणून मी सोंगाड्यात वळलो.
नाही तर माझा चेहरा सोंगाड्याचा नव्हता, माझा चेहरा हिरोचा होता. पण असं मी त्याला युटर्न देऊन, पण आईनं काय ठीक आहे कर म्हणली सोंगाड्या, हो आई म्हणली नाही आई आई म्हणत होती मला तुझ्या बापाच्या भूमिका कर, पोवाडे म्हण अमुक. म्हटलं आई बाबा एवढा माझा आवाज नाही, बाबा एवढी माझी उंची नाही, आणि बाबांच्या विचाराची जी उंची होती ती माझ्याजवळ नाही. मी 19 वर्षाचा, बाबा किती मोठे होते. त्यांना दररोज पेपर वाचायचा छंद होता, मला वाचनाचा छंद नाही. मला लहानपणापासून नृत्याचं वेळ जास्त होतं. मग मी क्लासिकल शिकलो, कथ्थक शिकलो, मणिपुरी शिकलो, कुचिपुडी शिकलो, अरे वा. लावणी शिकलो. आणि मी मग हे जे क्लासिकल नृत्य आहे स्टेजवर आणलं समय नृत्य म्हणून. मग तो अर्धा तास कार्यक्रम चालायचा. मगाशी तुम्ही म्हणालात की पुढचा जन्म जर मिळाला तर मला हेच असाच कलावंत म्हणून मिळवायला आवडेल. हा विचार तुम्ही करताय, पण तुमच्याकडे नवी पिढी येते का? म्हणजे ती काय विचार करते सध्या? नवी पिढी आता येईल. नवी पिढी कशी येईल का, आता तमाशाला तर पद्मश्री मिळतोय, तर पद्मश्री म्हणजे मिळवणं काही तोंडाची गोष्ट नाही. कितीतरी मोठे मोठे दिग्गज आहेत ते पद्मश्रीसाठी झटतात. आणि आज या उपेक्षित क्षेत्राला पद्मश्री मिळाला म्हणजे याच्यात काहीतरी आहे, हे शिकलेली मुलं विचार करतील. त्यातून आज तमाशातला रोजगार इतका वाढला आहे की साधा कर्मचारी असतो तो 2,000 रुपये महिना घेतो, आपलं 20,000 रुपये महिना कर्मचारी, आणि कलावंत 2,000, 2,500, 3,000, मुली 2,000, 2,500, 3,000, मॅनेजर 5,000, असा रोज. म्हणजे एवढा रोजगार आहे. तर त्यांनी बेकार फिरण्यापेक्षा तमाशात भाग घ्यावा. कुणी वगनाट्यातली कामं करावीत, कुणी हलगी वादन शिकावं, कुणी ढोलकी वादन शिकावं, कुणी व्हिलनची भूमिका करण्याचा प्रयत्न करावा. असे प्रयत्न नवतरुणांनी करावेत. आत्ताची मुलं येतात आणि नुसते आम्ही डान्सर आहोत. नवीन मुलं येत आहेत डान्सर, कुठं ते डबडे डुबडे वाजव, एकटोप्याड वाजव, कुठं कीबोर्ड वाजव, कुठं काय वाजव, अशीच मुलं येतात. पण भूमिका करणारी कुणी येतच नाही. ती आली पाहिजे. मी मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला होता ज्यात तुम्ही असं म्हणाला होतात की तमाशा करत गावोगावी फिरत असताना जिथे वाचनालय नाही आहेत, तालमी नाही आहेत, ते सुद्धा तुम्ही सुरू केलं. म्हणजे समाज प्रबोधनासोबत सामाजिक कार्याचंही काम घडलं. मग आता पद्मश्री मिळाल्यानंतर या सामाजिक कार्याबाबत तुमचा अधिक काय मानस आहे? मला फार चांगलं वाटलं. मला पद्मश्री मिळावा म्हणून हे केलेलंच नव्हतं, कारण मला माहिती होतं तर पद्मश्री आमच्या तिथं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हे पद्मश्री होते लोणीला, आणि आमच्या संगमनेरमध्ये कुणीच नव्हतं. त्यामुळं पद्मश्री हा विचारच मी सोडला होता. आणि पद्मश्रीचा विचार सोडल्यानंतर माझा जो तो मांडलेला भाऊ आहे संतोष खेडलेकर यांनी मला फॉर्म आला होता इकडून मंत्रालयातून. तो फॉर्म त्यांच्या हातात पडला, त्या दोघांच्या, शप्पीबाईच्या आणि त्या संतोष खेडलेकराच्या. आणि मग त्यांनी माझ्या नावाने अर्ज भरला. मला माहितीच नाही तो अर्ज कसा, कारण ते इंग्रजी होतं, मला इंग्रजी वाचता येत नाही. अहो मोबाईलमध्ये बी काय काय गोष्टी मला कळत नाहीत. फोन घ्यायचा, फोन द्यायचा. आपल्या मॅडमनी मला फोन केला होता त्यावेळेस मला त्या काय बोलतात ते कळतच नव्हतं. पहिले ते 2-3 शब्द ते नाही का ते इंग्रजीत काहीतरी म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन. हा ते मला कळलंच नाही काय. म्हणलं तुम्ही कोण बोलताय, कारण त्या दिवशी फोनच इतके होते आणि तुमचा फोन सकाळीच आला होता, त्यामुळे मी भारावून गेलेलो होतो. आणि दुसरं काय प्रश्न विचारला बेटा? मी देवळं बांधून दिली बऱ्याच गावांना, मी शाळा बांधून दिल्या, मी कॉलेजला मदत केली, मी रोड बनवून दिले गावात, मी व्यायामशाळा बांधून दिल्या गावात, वाचनालय खोलून दिले गावात, हृदयांचे ऑपरेशन 10-12 केले, किडनीचं ऑपरेशन 1 केलं. असे मी म्हणजे
निस्वार्थीपणाने करत गेलो. मला माहिती नव्हतं पुढे जाऊन आपल्यालाही मिळेल, पण त्याचाच हा हे असावा असं वाटतं. कारण 1 वर्षभर माझी चौकशी चालू होती, वर्षभर. शेवटची चौकशी माझी कमिशनर साहेबांनी केली नगरच्या. आणि मग मला जरा थोडीशी भीती वाटू लागली, वा आपल्याकडनं असं काय घडलंय, हे लोक एवढी चौकशी का करतात आपली बारीक बारीक. पद्मश्री मिळाली, मोठी मोठी गोष्ट झाली, पण आता तुम्ही काय सांगाल शेवटचं? शेवट माझं नवतरुणांना हात जोडून विनंती आहे. मी तुमच्या बापाच्या वयाचा माणूस आहे, पण माझी हात जोडून विनंती आहे की तमाशा पहा. तमाशाला नाकारू नका. तमाशाला तुम्ही नाकारलं तर भावी आयुष्यात फक्त पुस्तकात तमाशा पाहायला मिळेल. आणि तमाशा पहा याचा अर्थ तमाशात येऊन धिंगाणा करा असं नाही. फक्त कला पहा, कलावती पाहू नका. बऱ्याच गावात तुमच्याकडे किती बाया आहेत असं विचारतात. खूप वाईट वाटतं मनाला की माझी 53 वर्षाची कारकीर्द ही मातीमोल झाली. त्या माणसाने रघुवीर केळकरला विचारलं, तुमच्यात किती बाया आहेत? तर हे करू नका. बाया 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 असं नाही आहे. आपला महाराष्ट्र असा नाही आहे. महाराष्ट्र मर्दांचा आहे. इथं मर्दांचे कार्यक्रम चालतात, मर्दांचे खेळ खेळले जातात. मुलीसुद्धा मर्दानी आहेत, मुलीसुद्धा मर्दांचे खेळ खेळतात. असा आपला महाराष्ट्र मर्दांचा आहे. आणि त्या मर्दानकीतच तुम्ही कार्यक्रमाला येऊन बसा. त्या मातीत बसून बघा 5 तास तुमचे कुठं जातात ते. तेव्हा प्रेक्षकांना माझी हीच विनंती. आणि एक कडी म्हणून दाखवतो मी भैरवीची. तुम्ही या मनोरंजनासाठी या, आज या मनोरंजनासाठी या. 56 पलंगी गाद्या गिरद्या, 56 पलंगी गाद्या गिरद्या. जच्या समुद्राला भिडती नद्या, जच्या समुद्राला भिडती नद्या. साध्या भोळ्या आणि भोळ्या भाबड्या, कलेला कडेवर घ्या 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 हो सजना घ्या. मनोरंजनासाठी या, आज या मनोरंजनासाठी या. लोककलेचा वारसा पुढे न्यायचा असेल तर काळीज वाघाचं असावं लागतं आणि ते तुमच्याकडे आहे. हृदयाचा पहिला ठोका पडला तेव्हापासून लावणीचा ठेका रक्तात भिनलेला आहे. तोच तुम्ही पुढे घेऊन आलात आणि तोच तुम्हाला पुढे पद्मश्रीपर्यंत घेऊन गेला. बाळंतीण होऊनही 5व्या मिनिटाला मंचावर येऊन नाचणाऱ्या विठाबाई नारायणगावकर असतील किंवा बायको गेल्याचं कळल्यानंतरसुद्धा प्रेक्षकांचा हिरमोड नको म्हणून त्यांच्यासमोर सादरीकरण करणारे तुम्ही असाल. तुम्ही सगळे तमाशा पंढरीतले वारकरी नाही तर दधीची आहात आणि तुमच्या कार्याला खरंच आमच्या सगळ्यांचा सलाम. पुण्याई मोठी आहे तुमची. तमाशापाठी उभी राहू यात सदिच्छा आहेत. धन्यवाद. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे भटार, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि निसर्ग हर्ब्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.